ठाणे पालघर जिल्हा बँकेची ही निवडणूक आहे. खऱ्या अर्थाने हिच्यात रंगत आली होती आणि आपण देखील सेवामधून विक्रमगडमधून होता आणि आपण ठाम होता. दोन्ही पॅनलच्या व्यतिरिक्त आपण ही निवडणूक लढवली आणि आज आपला विजय झाला. काय सांगाल? मुळात काय, माझा पिंड हा सामाजिक पिंड आहे. गेले 20 वर्षभर जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या नावाने शिक्षण, आरोग्य आणि राजकारण या तिन्ही गोष्टी व्यवसाय नसून ती समाजाची सेवा आहे. त्या दृष्टीने व्यवसायातून आलेल्या पैशातून ती मल्टीस्पेशालिटी रुग्णालय चालवतो, 10 CBSE शाळा चालवतो, पूर्ण कोकणभर 55 स्पर्धा परीक्षा अभ्यासिका चालवतो आहे. जवळजवळ 10,000हून जास्त विद्यार्थ्यांना प्रशासनामध्ये मोफत नोकऱ्या दिलेल्या आहेत. त्याचबरोबर लाखो समाज बांधवांना आरोग्याची मदत दिलेली, जिथे आढळेल तिथे जिजाऊ रुग्णवाहिका असेल किंवा आरोग्य क्लिनिक असेल किंवा हॉस्पिटलमध्ये सेवा केलेली आहे. आरोग्य मिळेल इतका बायोडाटा असतानासुद्धा माझं राजकारण हा व्यवसाय नसल्याने कुठेतरी मला अडचण येत होती. या पॅनलमध्ये घ्यायला मी विनंती केली होती, परंतु समाज सोबत होता. मी जिल्ह्याला OBCमधून लढलो, तिथेही वसई व्यतिरिक्त सर्व ठिकाणी दोन्ही पॅनलच्या पुढे आहे आणि तालुक्याची सिटी जिंकलेली आहे. आणि मी शब्द दिला आहे सगळ्या भागधारकांना आणि कर्मचाऱ्यांना, तर इथे कर्मचारी जे गुलाम नसतील, ते संचालकांच्या बरोबर सोबतीने बँकेच्या विकासासाठी काम होईल. कुठलीही बदली, बढती, बोनस यामध्ये आम्ही कुठलंही कमिशन घेणार नाही, घेऊ देणार नाही. भरती प्रक्रियेमध्ये स्थानिक मुलं लागली पाहिजेत, त्यासाठी गावोगावी घ्यायला सांगितलं तरी जिजाऊ प्रशिक्षण केंद्र उभे करेल. कुठल्याही माझ्या या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्याला जमीन विकायला लागणार नाही, पोरं नोकरी लावण्यासाठी 35-40 लाख रुपये देण्यासाठी, किंवा कुठल्याही कर्मचाऱ्याला 4-4, 5-5 लाख रुपये प्रमोशनसाठी कोणाला द्यावं लागणार नाही. याबाबत मी ठाम असेल. ही बँक 22,000 कोटीची पुढच्या 5 वर्षामध्ये सारस्वत बँकेसाठी 22,000 कोटी उलाढाल असलेली ती 1 लाख ठेवी असणारी बँक सारस्वत बँकेप्रमाणे करेन, हा सगळा समाज बांधव शब्द मी खाणार नाही आणि कोणालाही खाऊ दे. परिवर्तन सहकारमध्ये लढत होती, असं असताना आपण एक चॅलेंजिंग ही निवडणूक लढली आणि आपण एक वेगळं अस्तित्व करून दाखवलेलं आहे. बरेच स्वप्न आपण दाखवलेत, यापुढे काय असणार? हा दोन्ही जिल्हे सामाजिक कामाला नेहमी पाठीमागे असतात. आपण लोकसभा बघितल्या असतील, जिल्हा परिषदला बघितलं असेल, वाड्यामध्ये फक्त थोडा स्वकीय आणि दगाफटका केल्याने किंवा खाली फाउंडेशनच नसल्याने आम्ही मार खाला होता. परंतु जेव्हा जेव्हा निवडणुका असतील तेव्हा तेव्हा आम्ही ताकदीनिशी समाज आमच्या बरोबर असतो संपूर्ण. आताही तुम्ही जिल्ह्याची OBCची मतं बघा, प्रत्येक तालुक्याने कशा पद्धतीने आहेत. फक्त वसई व्यतिरिक्त आम्ही ताकदीनिशी पुढे आहोत. संपूर्ण जिजाऊचा परिवार किंवा आमच्यावर प्रेम करणारा सर्वपक्षीय परिवार, तरुण वर्ग असतील, महिला भगिनी असतील, सगळ्या प्रचारामध्ये आपल्यासारखे पत्रकार असतील, हिरिरीने उतरले होते. सुशिक्षित माणसं प्रत्येक एक मत आपल्याला देण्याच्या मागे होते. महाराष्ट्रातील तमाम किंवा परप्रांतीय बांधवांनी मोठ्या प्रमाणावर मताधिक्य केले. सर्व मतदारांचे मी जाहीर आभार मानतोय आणि मी नक्कीच सांगतोय, मी राजकारणातून 10 रुपये माझ्या घरी घेणार नाही आणि या बँकेतून कोणाला खाऊ देणार नाही. मग ती कुठली कंपनी आहे, मेगा ब्लॉक कुठली ती, त्या कंपनीचे ते 1 रुपयाचे 5 रुपये ते कुठले होणार नाही. 100 कोटी रुपये नफ्यामध्ये वाढ होईल पुढच्या वर्षामध्ये. आणि कुठला कर्मचारी हा गुलाम नसून हा आमच्या सोबतीने काम करून एक बँकेला वेगळी दिशा देण्याचं काम करेल. ज्याप्रमाणे जवाहर अर्बन बँक आम्ही घेतली तेव्हा 35% NPA होती, आज ती 2.5%वर आणली. आमचा कुठलाही डायरेक्टर तिथे भत्ता घेत नाही, कुठलंही पेन्शन घेत नाही. मी निवडून आलेल्या सगळ्या डायरेक्टरांकडून सांगतो, कारण त्यांचे अनेक जणांचे वडील बँकेत होते. मागच्या पिढीने काय केलं आम्हाला काय घेणं देणं नाही, पण आताच्या तरुणांनी माझ्याबरोबर राहिलं पाहिजे. मग तो सुभाषदादांचा पोरगा असेल, राजेश पाटलांचा असेल, इथला ठाण्यामधला आलेला बाबाजींचा पोरगा असेल, मुंबईकरांचा पोरगा असेल, सगळ्यांना मी आवाहन करतोय, बाळांनो आपल्या वडिलांनी भरपूर कमावलेले, आता आपण सगळ्यांनी ही बँक ही शेतकऱ्यांची, शेतमजुरांची, ठेवीदारांची बँक आहे. इथे कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार नाही. अशा प्रकारे मी शाश्वत देतो, कारण सगळी शिकलेली पोरं माझ्याबरोबर आहेत आणि नक्कीच आम्ही एक चांगलं काम करू.